चौकशी केली तर दादा कुठल्या तरी झोपडीमध्ये, कुठल्या तरी वस्तीवर, कुठल्या तरी घरी मतदान मागण्यासाठी गेले असतील, विनंती करण्यासाठी गेले असतील. आणि दादा तिकडे असताना जर तुम्ही या ठिकाणी भैयांना मतदान करताना काही संकोच बाळगत असाल तर हे फार चुकीचं आहे. म्हणून आमदारकी जर आमदार आपणाला प्रवीण भैया गावचे आमदार म्हणण्यापेक्षा आमदाराचं गाव तयार करायचं आहे. यामध्ये आपल्या गावाचे प्रत्येक नागरिकाचा सहभाग असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जातीचं, पातीचं, आपला, परका, तुमचा, माझा या कुठल्या प्रकारचा भेदभाव आज ठेवायचा नाही. आज आपल्याला आमदाराचं गाव करायचं आहे. जर उद्या कुठलं काम तुमचं घडलं तर तुम्हाला प्रवीण भैयाला सांगायची गरज पडणार नाही. मी फक्त रोहित आहे म्हणलं तरी काम होणार आहे. तुम्हाला फक्त म्हणायचंय मी रोहित आहे. म्हणून बंधूंनो, या ठिकाणी मला सांगायचंय कुठल्याही प्रकारचे हेवे दावे ठेवू नका आणि उद्याच्या 20 तारखेला किटलीच्या चिन्हासमोर बटन दाबून भैयांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. त्यामध्ये रोहितचा इंदापूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पाहिजे एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतायत जनार्दनजी पाटील. आजच्या प्रचार सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबासाहेबजी चौरे. खर तर आपल्या रोहितकरांचं मला तर असं वाटायला लागलं की मीच आमदार झाल्यासारखं. कारण मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं ना, आज आपण ही विधानसभेची निवडणूक बघतोय. जर माझ्या गावातला, माझ्या कुटुंबातला जर माणूस तुमचं आमचं निवेदन करण्यासाठी त्या सभागृहामध्ये जात असेल तर याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठंच नाहीये. कारण रुई माझं गाव आहे आणि माझ्या कुटुंबातला माझा सदस्य जर या विधानसभेचं सदस्यत्व स्वीकारत असेल आणि होत असेल तर याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठलाच नाहीये. माझी हात जोडून विनंती आणि भैयासाहेब आम्ही शब्द देतो की आमच्या गावातून थोरातवाडीतून सुद्धा सरपंचांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला 100% सगळ्यापेक्षा जास्त आम्ही मतदान करणार नाही. एवढंच बोलतो कारण माझ्यापेक्षा जास्त बोलणारे लोक आहेत आणि सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आपल्या ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अनिलजी कांबळे आपले विचार मांडतील. आपल्या सर्वांचे युवकांचे हृदय सम्राट, आपल्या सर्वांचे लाडके असे प्रवीण भैया माने, तसेच या व्यासपीठावर बसलेले सर्व वरिष्ठ, ज्येष्ठ आणि माझ्या युवा कार्यकर्त्यांनो, आज उद्याच्या होणाऱ्या विधान परिषदेचे आपले लाडके उमेदवार भैयासाहेब हे किटली हे चिन्ह घेऊन उमेदवारी लढवत आहे. तरी मला ग्रामस्थांना एवढी सूचना करायची आहे की भैयांचे किटली हे चिन्ह आहे. 2 मशीन असतील. उजव्या साईडची मशीन बघायची, त्याच्यावरती 19 नंबरचं चिन्ह किटली या चिन्हासमोर बटन दाबायचं आणि भैयांना प्रचंड बहुमताने असं विजय करायचं. एक दिलाने एक जुटाने भैयांना बरोबर असं मतदान करून आपण विधानसभेवर पाठवायचं आहे. भैया आमदार नसून आपल्या प्रत्येक घरातील, कुटुंबातील, इंदापूर तालुक्यातील आमदार असेल यात काही शंका नाही. भैयांनी गोरगरीब जनतेसाठी तसेच आपल्या रुई गावासाठी भैया ज्यावेळेस बांधकाम आरोग्य सभापती होते, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहितीच आहे, आपल्या गावासाठी भैयांनी जेपीच्या माध्यमातून अनेक विकास कामे
यानंतर किशन भगत आपल्याला या ठिकाणी आपले विचार मांडतील. आजच्या सभेचे अध्यक्ष बाबासाहेब चावडे. मी काही जास्त बोलत नाही, आज बोलायचं माझं थोडं दिवस आहे ते, पण एकच तुम्हाला सांगतो, कबशीला मतदान देऊन कितीला मतदान देऊन 100% आपण निवडून देऊ. एक तुम्ही सर्वांनी गाणं ऐकलं असेल, किती जरी आधी पुढं तर त्याला एकटा नाही. एकटा कुणी याच्या मागे नसू द्या, ह्याच्या मागे पांडुरंग आणि बाजूर्ग आहे. त्याच्यामुळं ह्याला कशाची भीती नाही पाहिजे आहे. बाजूर तुला आणि पंढरीची वारी त्यांच्या घराच्या घरात आहे, त्याला कशाची भीती हो. एवढं मोठं विघ्न आलं त्यांच्या घरावर, तरी ईश्वरानं त्यांना तेवढ्या प्रयत्न काढलं. मग ही तर काय हो पाया साहेब, काहीच पूर्ण आहे आपल्या दृष्टिकोनातलं. तर मी काय जास्त बोलत नाही, कितलीला मतदान करून 100% आपल्या गावातनं निवडून देऊ, एवढं बोलून मी थांबतो. यानंतर आपल्याला रविशेठ शिंदे 2 शब्द बोलतील काकांच्या विनंतीवरून. जास्त काय बोलत नाही, पण संपूर्ण गावातनं बायासाहेब तुम्हाला चांगलं, थोरातवाडीतनं सुद्धा आणि वाडीतनं आणि रुई गावातनं तुम्हाला चांगल्यात चांगलं मतदान करून आणण्याचं सगळं आम्ही सर्वजण तुम्हाला प्रयत्न करीन, एवढं बोलून थांबतो. जय हिंद. यानंतर प्रीतमजी लावंड यांना विनंती करतो, दादा होतात का. यानंतर मोहनदादा आपल्याला मार्गदर्शन करतील. भय काळजी करू नको. 1,000 लेणे ठीक आहे, 1,000 दोघांपेक्षा 1,000 लेणे. गाव समोर म्हणतोय की बाहेर मतदान आपल्याला रुई गावचा आमदार होते ना, 100% आमदार होता. तर एवढं बोलून वाचन करतो. जय दादानी जर आकडा घोषित केला तर जबाबदारी वाढते. दादा प्रीतमजी लावंड यांना विनंती आपल्याला की काकांच्या विनंतीला मान देऊन आपण 2 शब्द या ठिकाणी बोलावे. आदरणीय व्यासपीठ, मला काही जास्त बोलता येत नाही, पण एकच मी खात्री देतो की आपला आमदार हा प्रवीण भैयाच होणार आहे 2024 ला. आणि कोणावर टीका करण्यासाठी किंवा कोणाच्या ह्याच्यासाठी मी म्हणजे आपण कधी कोणावर टीका केलेली नाही. मी एक कामगार प्रतिनिधी म्हणून इथं आलोय. मी इथला गावचा रहिवासी तर आहेच, पण भैयासाहेबांना मला एक विनंती करायची आहे. या इंदापूर MIDC मध्ये जी मुजरशाही चालू आहे सध्या, त्या आजी माझी दोघांची पण, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचेच हे आज आपले स्थानिक लोक, स्थानिक कामगार, स्थानिक कोणाला कामं नाही, सगळी परप्रांतीय, ह्यांचं कॉन्ट्रॅक्टर कोण, त्यांचीच लोक, आमदारांची लोक, माझ्या आमदारांची लोक, आणि ते लोक इथल्या स्थानिकांना हे देत नाही, रोजगार देत नाही. त्यांनी आणायची UP बिहारीवाली, आणि आपली लोक इथं घरी कुठं बी काम करते. तर माझी एक विनंती आहे, आम्ही तुम्हाला मतदान देतो, आम्ही तुम्हाला भरघोस मतदान देतो. तुम्ही MIDC मधून पूर्ण तालुक्यामधून भरपूर आमची कामगार संघटना तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्ही आमदार झाल्यावरती या इंदापूर तालुक्याचं चित्र पाळता आणि तुम्ही ते 100% पालटचाल. आणि आपल्या रुई गावामध्ये तर 100% मतदान होणारच आहे. आता मला त्याच्याबद्दल काय बोलत नाही. आणि सगळ्याच्या कामगार संघटनेच्या वतीने पण मी सांगू इच्छितो की बाया तुम्ही 100% आमदार होणार आहे. धन्यवाद. यानंतर स्वप्नील भैया साळुंके आपले विचार या ठिकाणी मांडतील. या ठिकाणी पहिल्यांदाच मी उभा राहिलो आहे बोलायसाठी, फक्त आणि फक्त माझ्या गावासाठी, फक्त बायांसाठी मी तर बोलण्यासाठी उभा राहिलो आहे. याच्यात एक टोपल्या उभा राहते, याच्यात एक टोपल्या उभा राहते. आम्हाला त्यांचं मिळत नाही बोलायला. मग आम्हाला म्हणत थोडं 2-3 शब्द आम्हाला बोलावं लागतं. तर
अहो 20 तारखेला मतदान आहे. मतदान परवान शहर होणार आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही घ्यायचं. फक्त रुई गावात लीड बोलायचं लीड. हा स्वप्नील जाऊन किती आहे तुमचं पाठीशी उभं आहे. तुम्ही देऊ शकता. 23 तारखेला सगळ्या चॅनलवर खेळणार असणारे प्रवीण दशरथ माने इंदापूरचा प्रतिनिधी 2 मंत्री पाडून आमदार झाला. एवढं म्हणून मी थांबतो. जय महाराष्ट्र. त्यानंतर प्रतीक घोगरे या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले आहेत. ते आपल्या या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठ आणि इतर जमलेले सर्व ग्रामस्थ, सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी प्रतीक विक्रम घोगरे. आज मी पण पहिल्यांदाच भाषण करतोय. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो साहेब, मी पुण्याला गावाला आहे. मी 15 दिवसातून एकदाच गावात येतो. एकदा गेले की 3-4 दिवस राहतो आणि डायरेक्ट 15 दिवस येतो. पण तुम्ही जेव्हापासून फॉर्म भरला तेव्हापासून माझं 20 दिवस झाले. 20 दिवसात मी कमीत कमी 5 वेळा आलो. सांगायचं कारण एवढंच की बाईंनी फॉर्म भरला आणि प्रचाराला सुरुवात झाली. आपलाही काहीतरी खरीचा वाटा असावा असं वाटलं आणि हेच हेतूने मी 20 दिवसामध्ये 5 वेळा गावात आलो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण सगळ्यांनी आपापल्या खरीचा वाटा समजून एक मतदान महत्वाचं आहे. ही आमदारकीची लढाई आहे. सर्वांनी आपापल्या खरीचा वाटा उचलायचा आहे. आणि बाईंनी जसं आपल्या सगळं सांगितलं होतं की मी आमदार नसून तुम्ही सगळे आमदार आहे, तर आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की येत्या 20 तारखेला बाईंना मत नसून आपण स्वतःला मतदान करायचंय आणि 19 नंबरची किटली दाबायची. 19 नंबरची किटली फक्त 20 तारखेपर्यंत फक्त आपलं नाव सगळ्यांचं नाव प्रवीण पडलं हे लक्षात ठेवायचं आणि आपल्या गावातून मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त निवड पहिल्याला कसं प्राप्त होईल हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायचंय. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्याला ज्येष्ठ मार्गदर्शक आपल्या सर्वांचे आदरणीय वंदनीय बाबासाहेबजी चौरे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. आज या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये रुई गावची तरुणांची एकी पाहून खूप मला आनंद वाटला. मागच्या 23 तारखेला भैयाने आपल्या गावचं आराध्य दैवत बायरुल बुवा यांचा गुलाल उचलून जनतेला आश्वासित केलं की मी फॉर्म काढणार नाही. आणि बाबीर बुवानी त्यांना अशी ताकद दिली की कोणाचाही दाबावाला जर तो फॉर्म काढला नाही, त्याच दिवशी 23 तारीख होती. येत्या 23 तारखेला बाबीर बुवाचा गुलाल उधळायला आपण सगळ्यांनी रुईकरांनी यायचंय. त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. भैया आम्ही आणि सर्व प्रचार करणारी मंडळी सगळ्या तालुक्याचा दौरा झालेला आहे. आज रुईचं हे गाव मावडा एक गाव उद्या आपली सांगता सभा इंदापूरला होणार आहे. जसं रुईकरामध्ये आपल्या गावचा उमेदवार म्हणून सगळ्याला आनंद आहे. भैयाचा स्वभाव विकासाच्या दृष्टीनं जे मांडलेला विकासाच्या दृष्टीनं मांडलेले जे काही आपला अजेंडा आणि भैयाचा स्वभाव प्रामाणिकपणे साधतपणे सगळ्याला नम्रपणे वागायचं. जसा तुम्हा रुईकरांना भैया आपला वाटतो तसे तालुक्यातल्या 145 गावाला भैया आपला वाटायला लागले. त्यामुळे भैयाचा विजय हा काळ्या दगडावरती रेख झालेली. आता आपण सगळ्यांना आणि त्याचा मी साक्षीदार आहे. आम्ही प्रत्येक गावामध्ये जातोय, भैयाचं असं स्वागत होतंय आणि त्या ठिकाणच्या तरुणांचा उसळत्या तरुणांचा आनंद पाहिला, त्यांचा उत्साह पाहिला की भैयाचा विजय हा निश्चित आहे.
आता उद्या सगळ्याला आव्हान आम्ही करणार आहे की आता वातावरण तयार झाले, भैया 1 नंबर आहे. समोर आपल्या 2 आजी माजी मंत्री आहेत, कसलेले तेल लावलेले पैलवान आहेत, लक्षात घ्या. त्यांना जर 4 मोठे चित करायचं असेल तर हे 2 दिवस कत्तलगी राहते. आपल्या सगळ्याला जबाबदारीने काम करावं लागेल आणि त्यामध्ये रुईगावच्या तरुणांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आपला आमदार होतो आपण, आपला आमदार झाला पाहिजे, त्यासाठी आपण तेवढीच मेहनत घेतली पाहिजे. आता आपल्या गावामध्ये जेवढी लोक ठेवून बाकीच्या लोकांनी एकेका गावची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी जाऊन आपला काही पाहुणा जो आहे तो उघड नसेल तर गुप्त मतदान कसं होईल याचा आपण चिंता केला पाहिजे. या ठिकाणी मी जास्त बोलत नाही कारण बावड्याला जायचंय, पण भैयाची उमेदवारी ही सगळ्या तरुणांना पसंत पडलेली आहे, सगळ्या वडीलधारी माणसाला पसंत पडलेली आहे, सगळ्या महिला वर्गाला पसंत पडलेली आहे, सगळ्या शेतकऱ्यांना पसंत पडलेली, सगळ्या दूध उत्पादकांना पसंत पडलेली आहे, सगळ्या फळ उत्पादकांना पसंत पडलेली आहे. कारण आम्ही तालुक्यामध्ये ह्यांचं ऑफिस सगळीकडे मांडलेले की भाऊंनी कर्जमुक्त केलेला कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आज काय अवस्थेत आहे. ऊस वेळेला जात नाही, गेला तर त्याला 5-5 हजार रुपये एकरी घालावं लागतात. ऊस गेल्यानंतर पूर्वी भाऊच्या काळामध्ये 15 दिवसाला पेमेंट व्हायचं, आज 6 महिने वर्ष पेमेंट होत नाही. आमच्या शेतकऱ्याच्या मुलीची मुलाची लग्न संपली, त्यांच्या शिक्षणाला अडथळा निर्माण झाला. ती कशामुळं? तर आपण चुकीची माणसं निवडून दिली त्यामुळे. आता लोकांनी चांगलं मनावर घेतलंय की ज्यांनी आपल्या कारखान्याचं भाऊच्या वाटलं केलं, 2 वेळा त्यांना पाडून सुद्धा 3ऱ्यांदा दुसऱ्या पक्षात जाऊन उभे राहिले, यावेळेला त्यांना 4 मोठ्याची केल्याशिवाय 2 वेळा राहणार. दुसरे आमदार आपल्याच गटाचे, त्यांनी छत्रपतीचं तेच केले. छत्रपती कारखाना एक वेळेस महाराष्ट्रात 1 नंबरचा होता. आज त्या कारखान्याची अवस्था 500 कोटी होऊन व्हायला आलेली आहे. 1 नंबरचा बाजारभाव द्यायचा 500-700 रुपयाचं दरवर्षी. ह्या 10 वर्षामध्ये या दोघा पट्ट्यांना आपण नुकसान केलं. म्हणून मला सगळ्या शेतकरी वर्गाला नम्रतेची विनंती करायची. आपला हरणेश्वर कारखाना उभा केला होता, 10 वर्ष मी मेहनत घेतली. 10 वर्ष मेहनत घेतल्यानंतर तो कारखाना उभा झाला आणि चालू झाला. त्याच्यावर हर्षवर्धन पाटलांनी ऑब्जेक्शन घेतलं, बँका बिथरवल्या आणि तोही कारखाना बंद पडला. आपण सगळे त्यांनी साक्षीदार आहे. मी तुम्हाला विनंती करतो की आपण सगळ्यांना आता पेपावड्याला सांगितलं पाहिजे. वैविध भैया आणि त्यांची सगळी टीम ही उभा करणारी टीम आहे, घडवणारी टीम आहे. कोणाहीसारखा उद्योग घडवला, 7.5 लोकांना कामगारांना काम दिलं, महिला भगिनी, तरुण वर्ग भगिनी त्या ठिकाणी काम करताय. आणि हे बघा, ही असंही सगळं आपल्या सगळे सुधारतात. फोडील एवढे फोडील तुम्हाला त्यांची फोड मोडल्याशिवाय जागा नाही. म्हणून आपलाही कारखाना बंद पडला. आता बायांनी ठरवलंय ऊसाची काळजी करू नका. आजूबाजूला खूप मोठे कारखाने झालेले, कोणाचाही ऊस राहणार नाही. आता दबाव आणला जातोय, जो विरोध आहे ऊस नाही, अजिबात घेऊ नका. कारखाना उभा केल्याने ऊसच देत नाही, पेमेंटच देत नाही, तर ऊस करायला द्यायचा. नेणारी गोष्ट घेऊन जातील, चिंता करू नका. आता पहिलं धाडकानं एवढी मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलेलं आहे. अशाच संख्येनं सगळा गाव उभा राहिलेला आहे आणि सगळ्या ठिकाणी भैयाची किटली जी 19 नंबरची आहे तिला मतदान करून भैयांना विधानसभेत पाठवल्यानंतर आपल्या तरुणांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, तो सगळे सोडवण्यासाठी भैया सक्षम आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही मार्गदर्शन करणारी मंडळी पण सक्षम आहे. मग दादा असतील, मी असेल आणि 70 वर्ष जरी असलो तरी आम्ही काही म्हातारे नाही, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे. आणि आमच्या डोक्यामध्ये त्या तालुक्याचा सर्वांगीण चौफेर विकास कसा होईल आणि त्याचं केंद्रबिंदू रुई कसं होईल या दृष्टीनं भैयाची उमेदवारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि ती विजयी करण्याच्या दृष्टीनं गेली महिना आम्ही प्रयत्न करतोय. त्याला आपण सगळ्यांना साथ मनापासून द्यावी. हवेत न राहता
तळागाळात जाऊन घुसून काम करावं, भैया आमदार होणारे चांगल्या मताने व्हावं यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि ह्या दोघांना ज्यांनी एकाला 2 वेळा नाकारलंय आणि दुसऱ्याने एवढा उन्मत केलाय की भैयाची बोर्ड कुठं फाडली, काही ठिकाणी आज रंगावर काचा फोडली आपल्या एका गाडीला भैया, ही खोडसळपणा चालू आहे। त्यांना जर पुन्हा निवडून दिलं तर रस्त्यावरती फिरून जाणार नाही आपल्यावर दिसताना, इतका उन्माद चालू आहे। म्हणून याची जिरवायची असेल त्यांना घरी बसवलं पाहिजे। त्या लोकशाहीचा आपण सगळे लोकशाही मांडणारे माणसे, लोकशाहीमध्ये लहान मोठा कोणी नसतो, सगळे एकसारखे असतात आणि आम्ही सगळे विचारवंत आहोत। तालुक्याचं राजकारण विकासावरती करायचं आमच्या डोक्यात आहे। तालुक्यात चारी बाजूनी विकास झाला पाहिजे। आता हे म्हणतात 6,500 कोटी आले, काय अवस्था रस्त्याची मी बघतोय, रस्त्यात खडिका डांबर हे कळत नाही याची अवस्था आहे। पाण्याच्या पायपा पुरून ठेवले तर अजून विहीर नाही आणि फिल्टरही नाही, कशासाठी योजना आणली नेमकं समजत नाही। त्या तालुक्यामध्ये लयलूट चालली, सरकार पैशाची लयलूट चालली, ही थांबली पाहिजे। भैयांचा एवढा मोठा धंदा आहे, त्यांची अख्खी फॅमिली सोसायटीने धंदा करणारी आहे, नफा कमवणारी, त्यांना पैशाची सरकारी गरज नाही, तुमच्या तिजोरीतला सरकारी पैशाची गरज नाहीये। 100 रुपये येतील, त्याचे 100 रुपये त्या ज्या कामाला दिले त्या कामाला खर्च पडतील, अशी भैयाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना पाहिजे। भैया निवडून आल्यानंतर तालुका, आता बारामती तालुका आपण महाराष्ट्रामध्ये कुठं गेलं तर विकास करता झाला पाहिजे, बारामती सारखा झाला पाहिजे। भैयाला 5 वर्ष निवडून द्या, पुढच्या निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये सगळेजण म्हणतील विकास कसा झाला पाहिजे, कसा झाला पाहिजे, ते इंदापूर सारखा झाला पाहिजे, एवढं चांगलं ठोस कामाने करून दाखवू। त्यासाठी भैयाच्या पाठीशी आपण सगळे उभा राहा आणि त्यांना निवडून द्या। त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आता जे काही आघाडी आणि महायुतीचं त्याच्यामध्ये 100 लोकांनी जवळजवळ बंडखोरी केली आणि त्यातले 50 ते 75 बंडखोर निवडून आमदार येणार आहे। भैया त्यापैकी गेलं असणार आहे। महाराष्ट्र विकास ही जी आपली परिवर्तन आघाडी आहे त्याचं रूपांतर भैया निवडून गेल्यानंतर, कुणाला पाठिंबा द्यायचा ठरल्यानंतर महाराष्ट्र परिवर्तन विकास आघाडी होणार आहे आणि या अपक्षामध्ये 5-25 मंत्री खात असणार आहे। तुम्हाला भैया त्यापैकी एक असणार, म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी होती की भैयांना चांगल्या मताने निवडून द्या, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, आम्ही उभा राहतो, तुम्ही उभा राहा आणि आपली जी घोषणा आहे नको आजी नको माझी, आम्हाला पाहिजे इंदापूरच्या विकासाचा बाजी, ही घोषणा खरी करा अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो प्रोटोकॉल प्रमाणे साहेबांच्या नंतर नशीबभाई मला यांचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं अशी बघांच्या वतीने या ठिकाणी मला सूचना आली। नशीबभाईंना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी पुढे यावं। नमस्कार। बावीरुवाच्या नावानं, बावीरुवाच्या नावानं आज आपल्या रवी पंचक्रोशीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ परिवर्तन विकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या गावचा मुलगा किंवा आपल्या सगळ्यांचा भाऊ म्हणा किंवा काय आपल्याला म्हणताय की आपल्याला विनंती करण्यासाठी, आपला आशीर्वाद घेण्यासाठी मी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या गावामध्ये आज जमलेलो आहे। माझ्या अगोदर त्यांनी आता मार्गदर्शन केलं की माझे नेते व हातेश्वर ॲग्रोचे चेअरमन सन्माननीय बाबासाहेब चौरे साहेब व आरपीआयचे जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रमभाऊ शेला, बाळासाहेब चितळकर व सर्व सन्मान्य व्यासपीठ
कारण की बावड्याची सभा आहे आणि बापूसाहेब तिथं 10ला प्रचार बंद होतो आणि मग वेळ कमी पडल्यामुळे तिथं त्याला जायला 1 तास लागला अर्धा जवळपास आणि की आपल्याला श्रीबाग जेव्हा दर्शन घेऊन पुढे जायचे. त्यामुळे सन्माननीय व्यासपीठ माझ्या अगोदर सगळ्या वक्त्यांनी इथं भाषण केलेलं आहे. परंतु आपल्या गावामध्ये 2-3 दिवसापूर्वी आपल्या पद्माकर सर लावंडे यांचे वडील कैलासवासी किसनराव लावंडे यांचे दुःखद असं निधन झालेलं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्यात चिरचिरती लाभावी अशी प्रार्थना करतो. त्याचबरोबर माझ्या बहीण म्हणलं तरी काही हरकत नाही, मीरादेवी अजितसिंह पाटील यांच्या आई कैलासवासी वैजयंता ज्ञानदेव मामा डोंबाळे यांचं देखील दुःखद असं निधन झालेलं आहे. आपल्या गावाच्या वतीनं आमच्या परिवाराच्या वतीनं त्यांना देखील मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि त्यांच्याही आत्म्याची शांती लाभावी अशी परमेश्वराकडे बांधवानं प्रार्थना करतो. खरं तर येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेचं मतदान आहे आणि त्या मतदानाविषयी आपण या ठिकाणी मतदान करावं आणि अशी कळकळीची आपल्याला विनंती करतो. खरं तर होळीला आज जायचं उद्या जायचं, आज जायचं उद्या जायचं, परंतु योग आला आज आणि खऱ्या अर्थानं खूप आनंद झाला. मी जेव्हा आधी त्याच्या घरी गेलो तिथं त्या मीराताईला भेटलो, तिथनं मी भैरवनाथाचं या ठिकाणी दर्शन घेतलं आणि जेव्हा काय गाडी परत चौकामध्ये आल्यानंतर सगळे युवक खूप या ठिकाणी प्रेमानं या ठिकाणी माझं स्वागत केलं. खूप आनंदाने या ठिकाणी मला गाडीतून उतरलो. तिथं आरोप डोंबाळ्या सगळी तरुण सहकारी बरीच होती. काय मला कोण इकडं ओढतंय, तिकडं ओढतंय, मागं ओढतंय, पुढं ओढतंय. म्हणून मी अनेक वेळा म्हणलं की हे जी प्रेम आहे ना कुणाच्याही नशिबात नाही, माझ्याच नशिबात आहे. आपल्याला बांधवांवर ही प्रेम, ही आपुलकी, ही आशीर्वाद खरंच म्हणजे आमच्या माने परिवारावरती, माने कुटुंबियावरती, बापू असतील, आमची आजी असेल, आदरणीय दादा असतील, आदरणीय काका असतील, कुमार शेठ, आमच्या सगळ्याच कुटुंबियावरती खूप काय प्रेम या गावाने बांधवांवर केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबावरती या ठिकाणी संकट आलं तेव्हा ह्याच होईनं आम्हाला तळ हाताप्रमाणे या ठिकाणी सांभाळलं. आमच्या माने परिवाराला या ठिकाणी ताकद दिली आणि हेच रुई गाव या ठिकाणी खूप खंबीरपणे या ठिकाणी उभं राहिलं. अनेक जीवनामध्ये मी तर खूप लहान आहे, परंतु माझे वडील किंवा आदरणीय काका इथे सांगायचे, कुमारशेठ सांगायचे, इथली खूप जीवाभावाची या ठिकाणी माणसं आहेत. अनेक अडचणीच्या प्रसंगात खूप चांगल्या प्रसंगामध्ये गाव आपल्या बरोबर राहिलेलं आहे. आणि मी तर लहानाचा मोठो या गावामध्ये झालो. जरी शिकायला मी इंदापूरला होतो, परंतु सुट्टी लागली की इकडं रुईला येतो. मग इथं आल्यावर सगळ्यांबरोबर पोवायला मी रुईला शिकलो, वाट्या खेळायला रुईला शिकलो, पुऱ्या खेळायला रुईला शिकलो. बरोबर आहे. आणखी काय सांगता येईल, राजकारण मी रुईला शिकलो. परंतु खऱ्या अर्थानं बांधवांनो खूप काय रुईने या ठिकाणी प्रेम दिलेलं आहे, आपुलकी दिलेली आहे. तिथं सगळी वडील झाली माझ्या अगोदर बांधवांना या ठिकाणी बोललेले. तिथं हरिचंद्र काका इथं उपस्थित आहे. त्याचबरोबर माझे मार्गदर्शक आदरणीय अर्जुन गुरुजी पाटील या ठिकाणी हे उपस्थित आहेत. बाकी सगळी ज्येष्ठ या ठिकाणी बांधवांना आहेत. खरं तर 20 तारखेला मतदान आहे. आपलं चिन्ह किटली आहे आणि किटली ते चिन्ह आपलं 19व्या क्रमांकावर आहे. बांधवांना खरं तर तिथं शरद नाना सीता यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही टाळ्या वाजवून बांधवांनो मी असंच जिल्हा परिषदेला देखील या ठिकाणी उभा राहिलो होतो आणि तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिला. मी नौका होतो. माझ्या कुटुंबाकडे बघून बांधवांनो तुम्ही या ठिकाणी मतदान केलं. त्यावेळेस सगळ्या लोकांनी असा विचार केला की करत काहीतरी पोरं वापरावं म्हणून त्यांनी दिलं, मतदान दिलं. तुमच्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषद सदस्य झालो. बांधकाम आमचे मदनवाडीचे या ठिकाणी आमचे युवक सहकारी दादासाहेब थोरात हेही या ठिकाणी आलेले, त्यांचंही मी स्वागत करतो. कसं अहो खुर्ची मिळत नाही, आता तुम्हाला चांगली खुर्ची मिळाली. बांधवांनो खऱ्या अर्थानं आता 20 तारखेला मतदान आहे आणि ती जिल्हा परिषद नौका असताना सुद्धा खूप तुम्ही या ठिकाणी मला आशीर्वाद दिला. या सभापती पदाचा जीव जेवढा असतो, जीव
त्या जीवा एवढं मला जेवढं काय आपल्याला काम करता येते तेवढी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी बांधवांना आपण काम करू शकलो. काम काय काय केलं हे तुम्हाला बांधवांना माहिती आहे, त्यामुळे मी काय जास्त त्या खोलामध्ये या ठिकाणी जाणार नाही. परंतु जनता किंवा महिला माता बहिणी कोणतंही संविधानिक पद आपल्याला जेव्हा देतात तेव्हा ते जनतेच्या सेवेसाठी पद असतं, कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी नसतं. जनतेची कामं करावं लागतात, जनतेची अडचणी सोडावं लागतात. आणि रुईनी तर इतकं प्रेम केलं मी माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यात आमच्या माने परिवाराच्या आम्ही कधी रुईला विसरणार नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला या गावानं ताकद दिलेली आहे. खूप काय या गावानं आम्हाला आमच्या परिवारावरती जेव्हा जेव्हा मदत करायची वेळी तेव्हा मानवांना मदत केली आहे. परंतु खऱ्या अर्थानं आता येणाऱ्या 20 तारखेला विधानसभेचं इलेक्शन आहे. आपल्या तुमच्या आशीर्वादानं तुम्हाला प्रत्येक नागरिकांना विचारून आशीर्वाद घेऊन आपण 23 तारखेला या ठिकाणी मानवानं फॉर्म भरला. 26 तारखेला आम्ही चौरे साहेब सगळी वडीलधारी रविराज बाळीपाडी आहेत. आमचे पंचायत समिती सदस्य वांचनगरचे डॉक्टर संजीवजी लोंढे साहेब आहेत. सगळे पदाधिकारी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन या ठिकाणी गोगडी बैठकीचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि त्या गोगडी बैठकीच्या निमित्तानं जेव्हा आम्ही गावामध्ये जात होतो तेव्हा प्रत्येक गावामध्ये गोगडी बैठकीचं रूपांतर अशोक बाप्पा या ठिकाणी जाहीर सभेमध्ये या ठिकाणी होतं. अशी गावं आम्ही बघितली की तिथे स्वप्नात सुद्धा तुमची सध्या एवढ्या मोठ्या सभा या ठिकाणी झालेल्या नव्हत्या. त्यामध्ये बिगोनला कालची सभा तुम्ही पाहिली असेल. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो कळमला ही सभा या ठिकाणी बांधवांना झाली. त्यानंतर काठीला तशीच झाली, लासोण्याला तुम्ही होता, लासोण्याला तशीच झाली, सराटीला तशीच झाली, काठीला तशीच झाली. लोकांना आशीर्वाद देण्यासाठी लोकांना काही अपेक्षा आहेत परिवर्तन विकास आघाडीकडून आणि त्या माध्यमातून अनेक खूप लोक या ठिकाणी येत आहेत. बांधवांनो आता तिथून पुढे बावड्याला सभा आहे. बावड्याला सुद्धा मला पुन्हा आता की आता सगळं भरलंय म्हणून तिथं म्हणजे बांधवांना परिवर्तनाची नांदी लक्षात ठेवा. हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं एकंदरीत बांधवांना दिसतंय. खऱ्या अर्थाने जनता जेव्हा इलेक्शन हातामध्ये घेतली तेव्हा कुठल्याही नेत्याचं किंवा कुठल्याचं काय घडणे चालत नाही. आणि मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी ह्याच्या अगोदर देखील या ठिकाणी बांधवांनो सांगितलेलं आहे की खूप काय प्रेम आपल्या सगळ्या नागरिकांनी दिलेलं आहे. आणि आपल्याला चिन्ह देखील चांगलं मिळालं. काही लोक या ठिकाणी आपल्यावर टीका करतात. मला त्या टीकेच्या भानगडीत या ठिकाणी पडायचं नाही. परंतु काही लोक आपल्याला असं म्हणतात की भारत मामा आघाडीत आहे काय करणार. खऱ्या अर्थानं आपल्याला इथं सांगतात की सुरुवातीला म्हणत होते की काय फॉर्म भरणार आहे का. आपण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं या ठिकाणी फॉर्म भरला. परत फॉर्म भरल्यावर म्हणायला लागले की फॉर्म काढून घेणार आहे. महापौर श्री आपले ग्रामदैवत महाराष्ट्राचे ग्रामदैवत श्री बाबीर देवस्थानचा बाबीर बोर्डचा या ठिकाणी श्री गुलाल सुद्धा उचलला किसन मामा. आणि गुलाल उचलल्यावर म्हणायला लागले की गुलालच या ठिकाणी तिथला गुलालच नाही म्हणजे बाबीर बरोबर आहे का असं म्हणायला लागले. त्यानंतर मला असं म्हणायचं सांगा की तुम्ही ज्या गुलालाची चेष्टा केली ना तीच गुलाल तुम्हाला ते विचारकडे येणाऱ्या परत या ठिकाणी असं म्हणायला लागली आता राहायला नाही उभा त्याला कोण मत द्यायचं म्हणजे बरोबर अशी खिल्ली उडवायला लागली. माझी खिल्ली नव्हती उडवत. कारण परिवर्तन विकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची या ठिकाणी खिल्ली उडवत होती. त्यांना कोण मत द्यायचं म्हणजे तर आता त्यांना कळलं आढळला म्हणजे ही तर 1 नंबरला गेलंय. आता ही म्हणायला लागली दुसऱ्याच पक्षाचा उमेदवार आहे म्हणजे बरोबर आहे का. कसं आहे बांधवांनो
ही कुणाची खिल्ली उडवू नका. या जगामध्ये किंवा ह्याच्यामध्ये कोण कुणाला कमी नसतं. राजकारण असो, समाजकारण असो, काही असो, ज्याची आपापल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी बांधवांना करत असतो. अवघा प्रत्येक माणसाला स्वप्न असतं. ग्रामपंचायत सदस्याला वाटतं सरपंच व्हावं, सरपंचाला वाटतं पंचायत समिती सदस्य व्हावं, पंचायत समिती सदस्याला वाटतं जिल्हा परिषद सदस्य व्हावं, जिल्हा परिषद सदस्याला काय वाटतं आमदार व्हावं. आता स्वप्न बघा ही म्हणजे चुकीचं आहे का? म्हणजे का ह्या दोघांनी ठरवलेलं आहे का यांचीच असं आहे? बरोबर आहे. माझं असं म्हणणं आहे. आणि आपल्याला आवड आहे समाजकामाची. जर बांधवांना तुम्ही जर संधी म्हणजे काम करायची संधी दिली तर रुईकरांनो चर्चा करत नाही. तुमचा एक सेवक म्हणून, भाऊ म्हणून प्रामाणिकपणे मी तुमची सेवा करेल. आणि इंदापूर तालुक्यामध्ये रुई गावची मान कधीही खाली जाणार नाही असं इंदापूर तालुक्यामध्ये काय चार पत्र घेतात आणि लय आहेत आणखी. आणि जसं संध्याकाळ होईल तसं संख्या वाटते. अनेक सभा आपण बघितल्या असतील. अनेक सभा 23 तारखेची सुद्धा सभा बघितली. परंतु या ठिकाणी एक लोकांचा जो हे आहे प्रतिसाद आहे तो खूप त्यांना अपेक्षा आहे. प्रतिसाद नाही अपेक्षा आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या गोष्टी सोडवण्यासाठी खूप काही संघर्ष या ठिकाणी खूप काय मेहनत या ठिकाणी त्यासाठी घ्यावा लागणार आहे. आपला इंदापूर तालुका तसं पाहायला गेलं तर भौगोलिक परिस्थिती खूप सुंदर या ठिकाणी तालुका यशवंत बापू कचरेचा आहे. खूप सुंदर आपल्याला या ठिकाणी होतो तालुका आहे. आणि दोन्ही साईडला 2 नद्या आहेत. खडक वसलेला कॅनल आहे, निराडाव्याचा कॅनल आहे. मला सांगा खडक वसलेल्या कॅनलला वेळेवर आवर्तन येतं का? वेळेवर आवर्तन न आल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं का नाही? पुणे शहर या ठिकाणी वाढत चालल्यामुळं आत्ताच्याच घडीला पुणे शहर यशवंत बापू ठरलेल्यापेक्षा 2-3 पट पाणी जास्त या ठिकाणी वापरत आहे. आधीच पुढे जास्त पाणी या ठिकाणी पुणे शहर वापरतंय. आणि पुढे भविष्यात अर्जुनांना ही पाणी या ठिकाणी आपल्याला खडक वसलेला राखीव राहील का नाही हीच मोठी शंका बांधवांनो या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं खडक वसलेलं पाणी जर आपल्याला वेळेवर आवर्तन पाहिजे असलं तर परिवर्तन विकास आघाडीशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्ही जर काम करायची संधी दिली तर आपण खडक वाचल्याचं वेळेवर आवर्तन देण्याची जबाबदारी बांधवांनो आपली राहील. आणि खडक वाचल्याचा लाभार्थी आपलं गाव आहे. आपलं सगळं पाणी इथं या ठिकाणी मिळण्यासाठी समान पाणी वाटप होत नाही. ह्या चालीला गेलं तर त्या चालीला जात नाही, त्या चालीला गेलं तर ह्या चालीला जात नाही. त्यासाठी पाण्याचं वाटप सुद्धा समान पद्धतीने या ठिकाणी केलं तर आपण करू शकतो. त्याचबरोबर खडक वाचल्याच्या कॅनलवरती आपलं शेटपळचं तळ असू द्या, भादलवाडी असू द्या, कळक असू द्या, रुई असू द्या, त्यानंतर आपलं खालचं तरंगवाडी असू द्या किंवा जी काही शेततळी असतील ही शेततळी पावसाळ्यामध्ये आपण जर भरून घेतली तर कानगोडे मामा कमीत कमी 2-3 महिने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाण्याचं या ठिकाणी मदत होऊ शकते. बरोबर. त्यासाठी तुम्ही जर आशीर्वाद दिला तर आपण पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे जीवाचं रान करू. पण शेतकरी बांधवांना पाणी देण्यासाठी प्रामाणिकपणे बांधवण्या ठिकाणी प्रयत्न करूया. आणि हे पाणी देण्यासाठी लोकप्रतिनिधी नात्यानं पहिल्यांदा आपण अधिकाऱ्यांना विनंती करू शकतो पाणी सोडण्यासाठी. त्यांनी जर नाना आपलं ऐकलं नाही तर आपण लोकांना बरोबर घेऊन विठ्ठलवाडीला की आपल्याला जन आंदोलन या ठिकाणी आपण करू शकतो. आणि त्यातून जर नाही झालं तर आपण हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, गोपाळशेठ कुठं पाण्यासाठी लोकांसाठी आपल्याला वेळ पडली तर आपण जाणार. आणि सचिन शेठ सर्वसामान्य लोकांना पाणी मिळवण्यासाठी किरण भाऊ आपण येणाऱ्या काळामध्ये 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. दुसरी आपल्या गावातली या परिसरातली अशी अडचण आहे ऊसाची. मग चौरे साहेबांनी सांगितलं आपल्या या परिसरातला ऊस वेळेवर जात नाही. ऊस वेळेवर गेला तर त्याचे पैसे वेळेवर या ठिकाणी मिळत नाहीत.
त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण, आर्थिक गोष्टीची या ठिकाणी चणचण भासते. या गोष्टीसाठी तुम्ही जर या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी, तर आपण सोनाई ग्रुपच्या वतीने चांगल्या पद्धतीनं एक ऊसावर प्रक्रिया करणारा प्रोजेक्ट काढून, जशी दुधाची कुंडी फोडली तशी ऊसाची कुंडी देखील आपण फोडून एक ऊसाला देखील न्याय आपण बांधवांनो या ठिकाणी देऊ शकतो. डॉक्टर साहेब, म्हणजे राहिली अडचण आता आपली ऊसाची, पाण्याची, आणि आता बेरोजगाराची संख्या सुद्धा खूप काय या ठिकाणी वाढलेली आहे. हजारो तरुण, मला जिथं जाईल तिथं इतकी तरुणांची संख्या वेगवेगळी आपल्याला दिसती. ती बघितल्या भीती वाटण्यासारखी परिस्थिती आहे डॉक्टर साहेब. कारण की असं वाटतं 30 वर्षात रोजगार काय उपलब्ध करून दिलाय का नाही, अशी परिस्थिती किशनराव इथं, किशनराव आमचे कोकरे भाऊ इथं आहेत, अशी निर्माण या ठिकाणी झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आताच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करू. बांधवांनो, आता तरुणांना असं झालेलं आहे की आपण सोनाई ग्रुपच्या माध्यमातून रोजगार या ठिकाणी बांधवांना मिळवून दिला. तिथं शेजारी लुवडी देवकरची MIDC आहे. मला लुवडी देवकरची समस्या प्रीतम भैया नावाचे प्रीतम भैया त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली गोष्ट खरी आहे की तिथं कशा पद्धतीने कामकाज चालतं, काय पद्धतीने चालतं, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. लुवडी देवकर मध्ये सगळ्या कंपन्या ज्या आता आल्यात त्या सगळ्या फॅब्रिकेशन रिलेटेड कंपन्या आल्यात, मोल्डिंगच्या, वेल्डिंगच्या आणि कटिंगच्या. त्यामुळं लोकल म्हणजे ग्रामीण आपल्या लोकल तरुणांना रोजगाराला या ठिकाणी संधीच मिळत नाही. सगळे परप्रांतीय संख्या डोंगरेवरती जगायची नानावी आहे, डोंगरे नाना की म्हणजे जास्त परप्रांतीयांची संख्या त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळं तिथं जर आपल्याला रोजगार इथं लुवणीला मिळवून द्यायचं म्हटलं तर तिथं आपल्याला कापड उद्योग म्हणजे टेक्स्टाईल पार्क किंवा फूड म्हणजे खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या ही संख्या जर जास्त आली तर तिथं तरुणांना रोजगार आपण वाढवून म्हणजे संख्या या ठिकाणी वाढवून देऊ शकतो. आणि ह्याचा सगळ्यात जास्त लाभ जास्त कुठला होईल, कुणाला होईल, तर आपल्या परिसरातल्या सगळ्या तरुणांना होईल. म्हणजे लुवणीत होईल, नावीत होईल, कवठीला होईल, हुईला होईल, पळसदेवला होईल. म्हणजे जवळच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतो. आणि घरचा वाटपे असल्यास तुम्हाला माहितीच आहे काय होतं नाही, बरोबर आहे का? म्हणजे काय आता वय भाऊ घरचा वाटपे असल्यानंतर वेगळा म्हणजे वाढणाऱ्याला बी मजा येतील, मागणाऱ्याला मजा येईल, अशी परिस्थिती. आणि ती जिल्हा परिषदेला असताना बघितलंय घरचा वाटपे काय असल्या. बांधवांना कुठं सांगत नाही, आपण कधी जिल्हा परिषदेला आला आणि मी तर खुर्ची बसलेला असतो आणि मला रुईचा माणूस दिसला ना, मला इतका आनंद व्हायचा ना की मी सांगू शकत नाही शब्दांमध्ये. कारण की त्याचं कधी काम करेल मी, त्याचं मी कधी काम करेन असं मला वाटायचं. आणि धुळीचा आहे कुणाला बी की बसून उभा राहून फोन करायचो, पेन काढायचो, अधिकाऱ्यांना बोलवायचो, निधी कोणी सांगितला तर ती प्रामाणिकपणे त्या ठिकाणी निधीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचो. आणि कोणता जरी निधी आला का नाही, कधी 50 लाख वाटायला आला, कधी 1 कोटी वाटायला आला, कधी 2 कोटी, सुरुवात कुठून व्हायची, धुळीपासून व्हायची, लक्षात ठेवा. आणि ही सुरुवात ही नॅचरल आहे, लक्षात ठेवा. ती म्हणतात ना काही केलं तर घरचं ऐकत नाही, काही करू द्या तुम्ही, बरोबर आहे का? आपलं जे आपलं, बरोबर आहे का? त्यामुळे शेवटी मला काय दुःख झालं तरी सगळ्यात पहिले जास्त दुःख तुम्हाला होणार आहे. आणि मला किंवा तुम्हाला आनंद झाला तर सगळ्यात जास्त मला आनंद होणार आहे. ही एकमेकाचं प्रेम ही आपुलकी बांधवांना निश्चित आहे. आदरणीय मान्यवरांनी, आदरणीय काकांनी, आदरणीय कुमारशेठ या परिसरामध्ये त्यांची वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी काम केलं. धाकटे पंढरपूरमध्ये काम केलं, शेतीमध्ये काम केलं, दुकान होतं, किराणा दुकान, किती काबाड कष्ट तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी घेतलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही जर संधी दिली ना तर तुम्हाला सुद्धा वाटत राहिला आपण आपलं मताचा वापर एकदम चांगला आपण केला. आणि आपल्याला जीवनात असं वाटलं की आयला आपण चांगलं मत केलं, ह्याला मतदान करून चांगला निर्णय घ्यायला. कधी जीवनात सांगतो तुम्हाला आलं लक्षात. एवढा आत्मविश्वास, एवढा कॉन्फिडन्स बांधवणं या ठिकाणी मी तुम्हाला देतो. काही लोक आता गावातल्या गावात आपल्याला भांडण लावण्याचा प्रयत्न करतील, काही लोक आपल्याला फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, काही लोक आपल्याला गैरसमज करण्याचा प्रयत्न करतील, काही लोक अफवा किंवा काय आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. मला आपल्याला हात देऊन विनंती करायची, या कोणत्याही गोष्टीला बांधवांना आपण या ठिकाणी बळी पडू नका. हे येणारं इलेक्शन जे आहे ना, आताच्या तरुणांच्या दृष्टीनं बांधवांनो
पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं या ठिकाणी हे इलेक्शन आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बांधवांनो या ठिकाणी जर संधी दिली तर तुम्हाला सांगतो रुई अशी करू का नाही काय सांगू का? आणि बाबीर देवस्थान पण असं करू ना की तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो 5 वर्षात नाही पण 2.5 वर्षामध्ये रुई पडत म्हणजे काय म्हणतो आपण त्याला वळखायला नाही आली पाहिजे रुई पडत. एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी विकासाची कामं करू शकतो. शेवटी विकास म्हणजे काय असतो, लोकप्रतिनिधी काय असतो लक्षात ठेवा. माणसाच्या जीवनमानामध्ये बदल करणारे निर्णय लोकप्रतिनिधी घेतले पाहिजे, तेव्हा विकास झाला आपण असं समजू शकतो. लक्षात ठेवा. ती कामं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो आपण या ठिकाणी करू शकतो. मला मोहनदादा भाषणाला उठले, मी पहिल्यांदा बघितलं की मोहनदादा भाषण करतात, नाही तर मोहनदादाला उभं केलं तरी मोहनदादा बघा. इथं कानगोडे इथं कायगोडे मामा आहेत, सगळी नसीरबाई आता आहेत. कुठे नसीरबाई? कुठे नसीरबाई? हे सगळेच सहकारी बांधवांनो इथं निश्चित आहेत. मी आता रुईमध्ये आल्यानंतर आणखी काय जास्त बोलायचो. अनेक सहकाऱ्यांनी संजय भाऊंनी भाषण केलं, आमचे उपसरपंच अनिल कांबळे साहेबांनी भाषण केलं, योगेश देवकर आणि जनार्दन पांडलनीचे यांना पाहिलं मी म्हणलं बरं झालं ओके बरोबर आहे का. किसन मामा भगत त्यांनी भाषण केलं, त्यांनी कविता नाही कोणी म्हणाल म्हणजे याची कविता होईल केलं नाही. परंतु रवी पैलवान रवी शिंदे बोलले, प्रीतमजी लावण बोलले, स्वप्नील भैया साळुंके बोलले, प्रतीक गोगरे बोलले, सगळे सहकारी या ठिकाणी बांधवांना बोललेले. आता 20 तारखेला मतदान आहे, आज 17 तारीख आहे. 17 आहे ना. काय पक्का गोंधळ मलाच करा काय 2 तास 3 तास चौकली आलं का लक्षात. आणि त्यातनं काय होतंय आता काय लोकांना असं वाटेल की बायाने ह्यालाच फोन केला त्यालाच फोन केला मला नाही फोन केला. बांधवांनो मी काय झालं बांधवांनो आता कोण ह्यालाच फोन केला त्यांनाच फोन केला असं काय गैरसमज करू नका. मी तुमच्या सगळ्यांच्या घरातला उमेदवार आहे असं समजून मला या ठिकाणी समजून घ्या. अशा प्रकारची मी कळकळीची या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. बांधवांनो मला फक्त तुम्ही 3 दिवस द्या, मी तुम्हाला 5 वर्ष देतो. 5 वर्ष काय आणि मी करत असताना इथं वकील साहेब सुद्धा या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. वकील साहेबांचा मला या ठिकाणी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की भैया आम्ही सगळे या ठिकाणी तुमच्या बरोबर आहे. खूप आनंद वाटला आज गावात. आणि हेच आपल्याला करायचंय की गावामध्ये विकासाची कामं ज्या दिवशी राजकारण म्हणजे ज्या दिवशी मतदान संपलं ना त्या दिवशी राजकारण संपलं पाहिजे. लक्षात ठेवा. ही जी व्यासपीठ आहे ना ती राजकारण करण्यासाठी नाही समाजकारण करण्यासाठी व्यासपीठ आहे बरोबर. त्यामुळं आपण ही पुढं गणेशराव महाराज इथं आहेत, सगळीच तरुण सहकारी बांधवांना इथं आहेत. आणि त्यामुळं आबा कुठे आबा कुठे बरं आबा भेटलं मला इथं. परंतु ही व्यासपीठ जे की लोकांची सेवा करण्यासाठी बांधवांना ही व्यासपीठ आहे. आपली थोरातवाडीमध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची कामं करावी लागतात. मरडवाडीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने विकासाची कामं करावी लागतात. तिथं पाण्याची अडचण असू द्या, आणखी विहिरीची किंवा रस्त्याची, रुई थोरातवाडी मरडवाडी सगळ्या आणि वाड्या वस्त्या आपल्या या सगळ्या वाड्याचा समांतर एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर आपलं श्री बाबीर बुवाचं देवस्थान हे क वर्गमध्ये कुठं आहे क वर्गमध्ये. बांधवांना तुम्ही आपण सगळ्यांनी संधी दिली ना तर पहिलं काम मी करणार आहे की ती श्री बाबीर बुवाचं देवस्थान देवाच्या ब वर्गमध्ये घ्या. ती तर क ब मध्ये आलं ना तर जसं नरसिंगपूरचा विकास झाला ना तेवढा निधी रुईला येऊ शकतो. लक्षात ठेवा. आणि ती विकास होता ना
म्हणजे नरसिंगपूर करताना मोरगाव पासून रस्ता नरसिंगपूर पर्यंत झाला. बरोबर आहे का? बघा तुम्ही, बरोबर का? त्याच्याबरोबर तिकडून अकलूजकडनंही रस्ता झाला. म्हणजे पहिल्यांदा रस्ते मोठे करतात चेडवाण्याच्या बाजूचे, आणि बाजूला मंदिर, देवस्थान, पर्यटन, भाविक भक्तांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सेवा. ही बाळासाहेब बघत कुठे आधी तर ते बाळासाहेब तिथे मामा, म्हणजे देवस्थान असं होईल आपलं ती आताच आहे. पण जी काय पॅरलेल जी काय सुविधा आहेत आपल्याला त्या अतिशय चांगल्या पद्धतीने मानवाला आपल्याला करता येतील. आणि माझी राजकीय सुरुवात म्हणजे माझी काय असेल माझ्या जीवनाची सुरुवात ती मी श्री बाबीरबाबाच्या देवापासून या ठिकाणी बांधवांना केली. तुम्हाला आठवत असेल जिल्हा परिषदेचा पहिला नारळ तिथं फोडला होता देवापासून. आणि आता विधानसभेचा सुद्धा पहिला नारळ आपण कुठं फोडला? कोणाला काय बोललं नव्हतं, इथे बाकी सगळी होती, तिथं यशवंत तुम्ही होता सगळ्यात पहिला. आपण लय लवकर आलो तुम्ही, आपण इथं ॲडव्होकेट अमरसिंह मार्केट पडेल सगळीच होती तरुण सहकारी, आणि तिथं आपण नारळ या ठिकाणी फोडून प्रारंभ केला. आपला जास्त मी काय या ठिकाणी वेळ घेत नाही, परंतु आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी बांधवांना, आणि ही जबाबदारी आपल्याकडं कुणी हुरळून जाऊ नका, कुणाला काय वागायचं बोलू नका. जेवढं आपल्याला जबाबदारी असते तेवढं चांगलं वागायचं असतं, तेवढी लोक आपल्याला चांगलं मानतात. मला भाषणात कुणीतरी काही सांगितलं, कुठेतरी माझ्या बरणेवाडीत माझा बॅनर फाडला, अन्नपूर्णेमध्ये माझा बॅनर फाडला, शहामध्ये बॅनर फाडले, बांधवांनो बावड्यामध्ये काही ठिकाणी बॅनर फाडले. मला एवढं असं सांगायचंय की मला पत्रकार बी मागाने अनेक म्हणली बाई ह्याच्यावर काहीतरी तुम्ही खुलासा करा, तुमचं काय ह्याच्यावर म्हणणं नाही. मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही बॅनर किती जरी फाडले तरी माझ्या जनतेच्या हृदयातील बॅनर म्हणजे कोणच फाडू शकत. जनतेचा अधिकार आहे, कुणाला काय करायचं कुणाला. त्या दिवशी बांधवांनो संसरला त्या ठिकाणी सभा होती, तिथे पप्पू खातोडे पाटील इथं बसल्यात, कळची माझी सहकारी मित्र आहे. बांधवांनो संसरला एवढी मोठी सभा झाली. सभा झाल्यानंतर तिथले काय भवाननगरचे वगैरे करून काय रॅली काढत त्या ठिकाणी आले होते. त्यांनी मोटरसायकल सगळ्या लावल्या, सगळे त्या ठिकाणी थांबले, आणि कुणीतरी त्या मोटरसायकलच्या ना 30 मोटरसायकलचे फुलं घेत ना कट करून टाकले कागदीने. 30 काय हवा सोडल्या, कायच्या काचा फोडल्या, ती काय गाड्या आहेत कुणाच्या आपल्यापैकी जायची हो कुणाच्या. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर नसतं करायचं. हवा सोडले, फुलं काढले, काय लोकांच्या काचा फोडलेल्या मोटरसायकलच्या. असलं राजकारण मला तर वाटत असतं असं राजकारण ह्या घराला जाईल तर खोटं बोलत नाही, फॉर्मच नसतं बघा की माझ्यामुळे नुकसान नको कोणाचं किंवा माझ्यामुळे कुणाला अडचण नको बाबा. असलं म्हणजे राजकारण हे राजकारणासाठी नसतं, राजकारण हे समाजकारणासाठी बांधवांना असं लक्षात ठेवा. अनेक मी बघितलं. परत कुठेतरी त्या कळेची काही लोक आपल्या वालचनगर पोलीस बावड्यामध्ये या ठिकाणी भाषणात सांगितलं, परत आले कोण त्यांची सगळ्याची ती बाब सोडून द्या. आणखी का एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण मागवता येत नसतं. शेवटी खुले मनानं शेवटी जनतेचा अधिकार आहे तो, कुणाला मतदान करायचं कुणाला काय. तुम्हाला हे ऑप्शन आहेत होता 3 ऑप्शन आहेत बाबा. तुम्ही हर्षुभाऊला 20 वर्षी संधी दिली, बरोबर. हर्षुभाऊने काही विकास काम केली, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही तुम्हाला माहिती आहे, बरोबर. ही समज त्यानंतर तुम्हाला सांगतो हर्षुभाऊंचं 20 वर्ष गेली, मग परत दत्तामामांनाही आपण संधी दिली, तुम्ही दिली आपण दिली, सगळी जोडू द्या, बरोबर. दत्तामामांच्या कार्यकाळात काय कामं झाली तुम्हाला माहिती, बरोबर. काय गावात काम आली, काय विकास काम आली. आणि नॅचरल असतं स्वतःच्या गावाचा तर माणूस काय करतं दिदी जास्त देतं, ही काही कोणाचं हे नाही, ती चाललेलं असतं नॅचरल आपण देतं. त्यांच्या गावात त्यांनी जास्त दिला असेल, यांच्या गावात त्यांनी जास्त दिला असेल, पण त्या 2 गावापेक्षा नंबर 1 रुईला जाऊ आपण निधीच्या बाबतीत. आलं का लक्षात. फक्त एकदा मला या ठिकाणी बांधवांना संधी द्या. तुम्ही दिली ना, तुम्ही दोघांना संधी दिली 30 वर्ष तुमच्या तुम्ही सगळ्यांनी त्यांना संधी दिली, त्यांना 5 वर्ष द्या आपल्या गावाला, त्यांना बघा आपलं कसं. तुम्हाला सांगतो तुम्ही बावड्या तुम्ही बघितली भाजी काय भाजी कशी काय भाजी चव बघितली, टेस्ट बघितली, बरोबर आहे ना. त्यानंतर भरणेवाडी तुम्ही बघितली कसं काय टेस्ट आहे. आता आपली रुईची बघायला जरा घरची भाजी कसं काय बरोबर. परंतु बांधवांनो तिथं आपल्याला काम करावं लागणार आहे. तिथं आपली दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत
त्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने विकासाची कामं आपल्याला खालच्या या ठिकाणी या परिसरामध्ये करावं लागणार आहे. आमचे मुस्लिम बांधव इथं आहेत, त्यांच्याही परिसरामध्ये त्या ठिकाणी जपनभूमी असेल, वॉल कंपाऊंड आहे तिथं. आणखी काय राहिलेली काम आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते. आपला दवाखाना जो आहे तो उपकेंद्र आहे. दवाखान्याला उपकेंद्राची अवस्था मिसाळपाची व्हायच्या अगोदर कशी होती की बऱ्याच लोकांना या ठिकाणी पांडुरंगा पुढे आपल्याला सगळ्याला कशा अवस्था होती पांडुरंगा माहिती आहे. तिथं आपण सभापती झाल्यानंतर तिथं कशा पद्धतीने दवाखाना या ठिकाणी डेव्हलप केला आपल्या समोर आहे. तिथं आता ती दवाखाना उपकेंद्र आहे. आता आपलं काय हे डोक्यात की तिथं आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र काय की आपण चांगल्या पद्धतीने आणून एक प्रशस्त इमारत त्या ठिकाणी आपण बांधू शकतो. चांगल्या पद्धतीनं तिथं या ठिकाणी आपण कामकाज या ठिकाणी करू शकतो. आपल्या गावामध्ये ती झाल्यानंतर कैलासवासी आदरणीय या ठिकाणी आत्माराम भाऊ पाटील यांनी शिक्षण संस्था काढलेली आपल्या गावामध्ये. बांधवांनो, या काळामध्ये आपल्याला इथून चालत जाऊन या ठिकाणी शिक्षण घ्यावं लागत होतं. किंबहुना काय तरुण शिकायला सुद्धा सोडून देत होती शाळा, कळसदेवला किंवा इकडं कळसला जाण्याचं. त्या दूरदृष्टी भाऊंनी बघून शाळा काढली आणि अतिशय म्हणजे मोफत असलेल्या शाळा आहे. गोरगरिबाची मुलं किती साल आम्हाला दाखवण्यात आली 1991 साली त्या ठिकाणी भाऊंनी शाळा काढली आणि आज त्याला पटसंख्या या ठिकाणी वाढलेली. ही शाळा गोरगरिबांची चांगल्या पद्धतीने आणि शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा 10-15 रस्ते नाही झालं चालत्यात, पण शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्राथमिक असू, कॉलेज असू, अंगणवाडी असू, त्या बाबतीत या ठिकाणी तिथं शाळा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सगळीच आहेत. आपण सगळे डेव्हलप या ठिकाणी करू शकतो. माझा असं डोक्यात आहे, तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद दिला ना, तुम्ही मला बोललो की आपल्या रुईमध्ये कॉलेज झालं पाहिजे. बरोबर, कॉलेज बरोबर. म्हणजे मला सांगा का, म्हणजे इथं जर कॉलेज झालं, दवाखाना चांगला झाला की जी दवाखान्यामध्ये आपल्याला लोणीला जायची गरज नाही किंवा आपल्याला इंदापूरला जायची गरज नाही, की आरोग्य सेवा वीज करू आपण. कॉलेज म्हणतोय आम्ही, 10वी नाही कॉलेज. आणि आता 10वीला बोर्ड कुठे आपला कळलं, बोर्डच करून मेन आपला. आणखी आपल्याला शिक्षणाचं झालं, आरोग्याचं झालं, ऊसाचं झालं, पाण्याचं झालं. आता राहिला आता ठीक आहे, आपल्या हातात नाही मोकार काहीतरी बोलायचं. बरोबर आहे का? जी काय आहे ती चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. त्याचबरोबर तिथं आपल्याला बांधवांनो सगळ्यात महत्वाचं कुठला राहिला त्याचे विषय राहिला का? महिलांचा विषय राहिला. बरोबर, की आपल्या परिसरातल्या इथं महिलांना काय पद्धतीने या ठिकाणी रोजगार, बचत गट चांगले त्यांना चांगल्या पद्धतीने बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही 100% या ठिकाणी प्रयत्न करू. आपल्या इथं तरुणांना रोजगार. मग मला सांगा, आमदार हीच काम असायला पाहिजे, दुसरं काय करायचं? दुसऱ्याला काय बोलून काय उपयोग नाही. बरोबर आहे ना? आता तुम्ही बघताय ही त्याला अपशब्द बोलते मोबाईलवरनं, ती ह्याला अपशब्द बोलते. याला अर्थ काय? ह्यांनी 20 वर्ष काय केलं त्यांनी सांगावं, ह्यांनी 10 वर्ष काय केलं त्यांनी सांगावं, लोकांनाही बरं वाटलं. बरोबर, आपण सांगू बाबा माझा इतिहास माहिती आहे. आदरणीय मानेदादा यांनी कशा पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय काकांनी, आदरणीय कुमार शेट्टी यांनी कशा पद्धतीने त्यांचं जीवन घालवलं. आणि आदरणीय मानेदादांचं धाडस काय तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे, त्यांच्याकडे काहीच नव्हतं, स्वप्न किंवा एक यांच्याकडे आत्मविश्वास आदरणीय दादांचा. आमच्या घरामध्ये एवढा कॉन्फिडन्स, घरामध्ये नाही मला वाटत, पण आपल्या परिसरामध्ये एवढा कॉन्फिडन्स मला वाटत नाही कुठल्या वेळा असतो इतका. म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची कला आदरणीय दादांची या ठिकाणी आहे. आणि चांगल्या पद्धतीने आपण रुईना आताच आपलं श्री बाबीर बुवाजी देवस्थानच्या ह्याच्यामुळं आताच आपलं या ठिकाणी नाव चांगलं राज्यभर कर्नाटक देशापर्यंत आहे. ते आपण पुढे नेऊन चांगल्या पद्धतीने आणि देवाच्या नावाला चांगल्या पद्धतीने आपण काम या ठिकाणी बांधवाला करू शकतो. धाकटे पंढरपूर या ठिकाणी देवस्थान आहे. तिथं मला सांगा, अगोदर गोरगरिबाची लग्न खाजगी मंगल कार्यालयात जर आपण गेलो तर या ठिकाणी खाजगी मंगल कार्यालयामध्ये जर आपण गेलो तर बांधवांनो आपल्याला 1 लाख रुपये, 1,50,000 रुपये या ठिकाणी बांधवांनो आपल्याला खर्च येतो. तर आता ती धाकटे पंढरपूरमध्ये किती रुपयाचं लग्न होतं? किती फी आहे? 11,000 21,000 11,000 फी आहे.
जी की 1 लाख 1.5 लाख 50,000 एवढं पैसे भरायची गरज नाही. गोरगरिबाची किती लग्न देवाची जाते बांधवलं झाली का नाही झाली तिथं ती सुद्धा आपण ती तर आता कमी नाही. बरोबर आहे का? ती क मध्ये घेऊ शकतो आणि ही ब मध्ये घेऊ शकतो. बरोबर. आणि मग तिकडे 2 देवस्थान मोठी झाली, डेव्हलपमेंट झाली, कॉलेज झालं, लक्षात घ्या. त्यानंतर चांगल्या पद्धतीने दवाखाना चांगला झाला, रस्ते बिस्ते आणि चांगले केले. कसं आहे आणखी बाळा हा ना एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डेव्हलपमेंट होईची आपण या ठिकाणी बांधवांना करू शकतो. ह्याच्यापेक्षा मला काही वेगळं बोलायचं नाही. बरोबर. आणि आपल्या वाड्या वस्त्याची काय आहे, जसं मरडवाडी आहे, धोडातवाडी आहे, या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी बांधवांना आपण चांगलं काम करू शकतो. आज आपल्या गावच्या सरपंच नयनाताई बाकी सगळी आज माता भगिनी या ठिकाणी सगळे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी मला आल्यानंतर या ठिकाणी स्वागत केलं, आशीर्वाद दिला. याच्यापेक्षा माणसाच्या जीवनामध्ये आणि दुसरं काय असतं असं मला वाटत नाही. तुम्ही बारीक बघा, पुढचे दोन्ही उमेदवार जर आपण बघितले बांधवांनो तर दोघांकडे 2 पक्ष आहेत, 2 चिन्ह आहेत, 2 नेते आहेत, 2 माजी मंत्री आहेत. बरोबर आहे का? सगळं प्रशासन त्यांच्या बाजूला आहे, पण गर्दी मात्र इकडे आहे. बरोबर आहे का? आणि सगळी टीम आता ही कार्यकर्ते आपण सगळे सामान्य कार्यकर्ते, ही लोकांची भावना आहे की आपण परिवर्तन या ठिकाणी केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये विकासाची कामं आपण या ठिकाणी करू शकतो. भारत मार्कड असतील बाकी सगळी आता नाव कोणाला घेत नाही, नाहीतर आणि कुणाला राहिलं गेलं म्हणजे माझ्या आमची नाराजी. बरोबर आहे का? ऐका ना म्हणजे काय विषय हा नाही ना आणि खऱ्या अर्थानं आता नाही अहो तो आपला सगळीच आपली येते, काही विषय नाही आहे का? त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या तुम्हाला गुरुजी बोलायला पाहिजे होतं. बोल वडीलधारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता या 3 दिवसामध्ये काय काम माहिती का? आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे. आपले सगळ्यांचे कोण नाही कोण 2 मिनिट पै पाहुणे आहेत. सगळ्यांनी आपण सगळ्यांना विनंती करा, माझ्यासाठी एकदा एक मत मागा. मी त्यासाठी काय मी आयुष्य तुमचा शब्द खाली पाडणार नाही रोहित, एवढं सांगतो. अशी मी तुम्हाला नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि सोशल मीडियावर आपण प्रचार करू शकता, इंस्टाग्रामवर प्रचार करू शकता, फेसबुकवर प्रचार या ठिकाणी आपण करू शकता. आणि त्या चिन्ह बी चांगलं मिळाले आपल्याला. चिन्ह बी कसं मिळालं बघा, आहे का? चिन्हही खूप सुंदर मिळालेलं आहे. अहो ही चिन्ह मिळाय सुद्धा चिठ्ठी टाकावं लागली. तुम्हाला गावकऱ्यांना सांगतो बघा, तुमच्या सगळ्यात पहिला फॉर्म आपण भरला. पहिल्यांदा भरल्यानंतर की जो पहिल्यांदा फॉर्म भरेल त्याला प्रेफरन्स राहतो की चिन्ह कुठला घ्यायचा. म्हणूनच पहिल्यांदा फॉर्म या ठिकाणी भरला जातो. पहिला फॉर्म भरल्यानंतर आपण चिन्ह पहिला प्रेफरन्स दिला, या ठिकाणी बांधवांना प्रेफरन्स दिल्यानंतर बाकीच्या लोकांनी नंतर फॉर्म केला. जेव्हा चिन्ह वाटपाची वेळ आली तेव्हा मागितली. मग आता 2 लोकांनी मागितले म्हणजे प्रेफरन्स कुणाला द्यायला पाहिजे? बरोबर. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला निर्णय सांगितला की आम्हाला चिठ्ठी टाकावी. म्हणजे का प्रेफरन्स आहे ना की पहिल्या क्रमांक दिशा होती सगळीच होती. आम्ही त्यांना रूल्स दाखवला, काय केलं, पण त्यांनी जरा प्रशासन असल्यावर तुम्हाला माहिती काय करायचं, त्यांनी ते ऐकलं नाही. तुम्ही सांगतो तुम्हाला झाला होता, कारण की गुगडी बैठकीच्या सगळीकडे सुरू होत्या आणि आम्ही आपलं बोलत होतो किटली किटली किटली. मला वाटतं त्यांना असं वाटलं तर किटली गरम झालेली का आलं लक्षात, ती गरम किटली गार झालं असं की म्हणजे चिठ्ठे टाकावं लागेल. मग लहान मुलगा होता आणि चिठ्ठे टाकल्यानंतर त्या आणि खोटं सांगत नाही बरं का मी. तिथं बरीच काही काही तिथं होती आतमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ऑफिसमध्ये. ते ऑफिस पूर्ण म्हणजे जी तहसीलदार साहेबांचं ऑफिस आहे ना आणि ती खचाखच गच्च भरलेलं. तिथं माणूस आतमध्ये एक माणूस यायला जागा नव्हती. आणि ज्यांनी दुसरी किटली मागितली होती ना तो उमेदवार उपस्थित नव्हता. काहीच ऑब्जेक्शन कुणाचं काही नव्हतं, पण त्यांनी डिक्लेअर केलं किटली टाकवलं. जेव्हा जेव्हा किटली निघाली ना, जसा जल्लोष झाला ना तिथं तसा जल्लोष त्या तसे. आणि तिथं सगळ्या पक्षांनी होती ना की जेवढे तेवढी सगळी प्रतिनिधी होती, त्यांनाही कळा ना
अशी परिस्थिती. आणि काय आणि खरं आहे म्हणजे तिथं बघा तुम्ही कुणालाही विचारा, कुणालाही मिळा माहीत आणि कोण कोण होतं बरीच होईल त्या घरी आहे. आणि तुम्हाला सांगतो आणि मग आता आड काट्या काय 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 तुम्हाला सांगतो रुईकरांनो, बघा आपल्या तुमच्या उमेदवाराला तुमच्या गावाला त्रास दिला जातो. आपण सभेत ते आपल्याला मार्केट कमिटी पाहिजे होतं म्हणून आपण सगळ्यात पहिला अर्ज आपला मार्केट कमिटीला 30 दिवसापूर्वी 25 दिवसापूर्वी 20-25 दिवस मार्केट कमिटीने सांगितले की आम्ही चेक करतो कोणी आणलाय. मग आम्ही दुसरा अर्ज केला की नगरपालिकेने शेजारचं ग्राउंड मागितलं, म्हणजे सांगता सभेसाठी आम्ही सांगतो नगरपालिकेने शेजारचं ग्राउंड मागलं. तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांचा फोन आला आपल्या शेजाऱ्यांना की ही दोन्ही ग्राउंड जे आहेत मार्केट कमिटीने सांगितले कशी देऊ शकते. बरोबर त्यांनी तर काही दिलंच नाही. मग आला विषय अर्ज आलेला आम्ही काही देऊ शकत नाही. आम्ही मग सांगितले की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला की कुणाचा अर्ज बरोबर तर आम्हाला सांगा. बरोबर मग त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचा सॉरी पवार पक्ष यांचा त्यांनी मग म्हणलं मग त्याच तारखेला त्याच वेळेला त्याच दिवशी त्याच टायमिंगला कुठं नगरपालिकेच्या शेजारी म्हणजे ही कोणी अर्ज केलाय ते सांगितलं की ही अर्ज त्याच पक्षाने केला म्हणजे अजित दादा यांच्या पक्षानेच केला. मग आम्ही मयूर दादांनी त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला फोन केला आणि ती म्हणजे आम्हाला तुम्ही सांगा की एकच टायमिंग एकच तारीख 500 मीटर वरती म्हणजे किती मार्केट कमिटी आणि घरी ही किती अंतर 2 कार्यक्रम कसे घेऊ शकतात. त्यांनी काय सांगितलं म्हणजे तर आम्हाला हळदी कुंकू घ्यायचं नाही. का म्हणजे नगरपालिकेच्या जरी आम्हाला हळदी कुंकू बरोबर आहे का आणि तिकडे मार्केट कमिटीमध्ये सभा घ्यायची होती. आणि मला आज कळलं की त्यांचं हळदी कुंकू कॅन्सल झालं म्हणजे उद्या सभा आहे आपली म्हणून त्यांनी ती ग्राउंड आपल्याला दिलं नाही. आणि बघा कसं असतं बघा तर तिथं ती प्रियदर्शिनी इंग्लिश मिडियमच्या स्कूल जवळच आहे ग्राउंड बरोबर आहे का. तर तिथे एकदा मला फोन आला की आमचं ग्राउंड आहे की परिवर्तन विकासाला ही ग्राउंड ही तसा घ्यायला आम्ही आहे तुमच्या ग्राउंड मिळून नाही यासाठी सुद्धा आपल्यासाठी पीडित किती राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने या ठिकाणी व्हायला पाहिजे असं मला वाटतं की गावकऱ्याला तुमच्या त्रासोबी बांधवाला लक्षात ठेवा. एक सुद्धा ह्याचा शब्द माझा खोटा नाही लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही ठरवा येणाऱ्या 20 तारखेला काय करायचं. तुम्ही जर आशीर्वाद दिला तर मी तुमच्या मुलासारखा आहे भावासारखा आहे. प्रत्येक हिचा मनुष्य मी घरातला आहे तुमच्या प्रत्येक माणसाच्या घरातला आहे. एकदा फक्त बांधवाला संधी द्या. 20 तारीख तुमच्या आमच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे आणि आपण हे करत असताना कुठेही मतदार राजाला 2 दिवस घरी जाऊ पाया पडून विनंती करा. कुणालाही काय येडवाकडं बोलू नका, कुणाबद्दल काय हे करू नका. आता नाहीतर म्हणतात ह्याला सांगितलं त्याला नाही सांगितलं ह्याला कोणाला हित असं करतोय तीच असं करतोय. सगळं हे इलेक्शन गाव पातळीवरचं नाही तालुका पातळीवरचं या ठिकाणी रामोशे त्या ठिकाणी हे इलेक्शन आहे. त्याच्यामुळं सगळ्या लोकांनी या ठिकाणी आपण सगळ्या म्हणजे पोटात घ्या मला कुणाला मला घ्या पोटात अशी विनंती मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बांधवांना बोलतो. आणि काय सांगायचं का आणि चिन्ह सांगितले किती आणि मशीन हे बघा आपलं हे असं मशीन येणार आहे. या मशीनवरती 2 मशीन आहेत. डाव्या म्हणजे आपलं बघा आपलं डाव्या मशीनवर सुद्धा आला नाही. आपला नंबर कुठल्या मशीन आला उजव्या मशीनवर आला आणि उजव्या मशीनवर क्रमांक किती आला 19वा क्रमांक आला आणि 19वा क्रमांक बांधवांवर या ठिकाणी आलेला आहे. 9 1 किती 10 आणि 10 आणि 1 आणि 0 किती 1. ह्या सगळ्या बघा असं या ठिकाणी झालेलं आहे. आज आपल्या गावातील प्रथम नागरिक सहभागी होती नयनाताई पाटील किंवा बाकी उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य त्याचबरोबर सोसायटीचे सदस्य सोसायटीचे चेअरमन आजी माझे सगळे पदाधिकारी शेवटी नयनाताईंच्या माध्यमातून सुद्धा आपल्या परिसरामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशवंत बापू असतील सहभागी होती नयनाताई असतील उपसरपंच असतील या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची चांगल्या पद्धतीने कामं या ठिकाणी बांधवांनी निश्चित या ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. आणि चिन्ह काय आपलं क्रमांक आहे. आणि आता आपला प्रचार उद्या आणि 2 दिवस गुरुमध्ये न थांबता पाहुण्याकडे मित्र परिवाराकडे जावा आणि माझ्यासाठी 1 मत मागा. तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी करतो.
आणि सगळ्यात महत्वाचं 1 मिनिट 5 मिनिट 5 मिनिट आणि शेवटची मंगलाक्षी व्हायची राव. परंतु सगळ्यात महत्वाचं उद्या आपली इंदापूरला या ठिकाणी जाहीर सभा आहे. प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूल सांगतो आणि तर प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूल म्हणजे आपलं कुठं अकलूज रस्त्याला त्या ठिकाणी आहे. आपण सगळ्यांनी तिथं 12 वाजता मोठ्या संख्येनं आणि आता सावकाश या आणि जातानाही सावकाश यायचं आपल्याला. मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. आणि मला तुम्हाला हात जोडून नम्रतेपूर्वक कळकळीची विनंती करायची आहे की किती चिन्हासमोरचं बटन दाबून तुमच्या मुलाला तुमच्या भावाला विजयी करावा अशी विनंती करून माझी संपवतो. जय हिंद जय